मार्च महिन्यात सूर्य आग ओकतोय। यवतमाळमध्ये विहीर आणि धरणातील जलसाठा कमी झालाय, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महिला आणि पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागते आहे। सविस्तर पाहूयात। यवतमाळच्या नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट। हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती। 42 गावांना पाणी टंचाईची झळ। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। जिल्ह्यातील 1,500पेक्षा जास्त जलजीवन मिशनची कामं अपूर्ण आहे। ठेकेदारांचं याकडे दुर्लक्ष असल्यानं दिलेल्या मुदतवाढीत निधी अभावी कामं रेंगाळल्याचं चित्र आहे। अर्धवट कामं पूर्ण होत नसल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मार्च महिन्यात 10 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला, मात्र तरीही जलजीवन मिशन योजनेचं काम थंड बसत्यात आहे। आगामी एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई गंभीर रूप धारण करेल अशी चिन्ह आहे। पाण्याची कंडिशन अशी आहे का लेकरं घ्यावा का पाणी भरा का कसं काय स्वयंपाक पाणी करावं का मजुरीला जावं का दिनभर लेकरच घेत राहावं का पाणी भरायचं का नाही भरायचं, असं कोणाच्या दरवाज्यात जायचं आम्ही पाणी घेऊन हे बालट्या घेऊन काही होय, पण एखादा जीव काढून नाही जात तरी आम्हाला आमच्या गावाला पाणी पाहिजे। हे सर्व पाहता घरात आपल्या चिमुकल्या मुलांना बघावं, मजुरीला जावं की पाणी भरावं काही कळत नाही अशी महिलांची परिस्थिती आहे। महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे। पाणी भरण्यासाठी कोणाच्या घरी गेलं की हंडा बादली फेकून देतात असं महिला सांगतात। तर सरकार एखादा जीव जाण्याची वाट पाहतंय का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। गेल्या किती वर्षापासून हा लढा लढत आहे, तरी आमच्या गावामध्ये पाणी टंचाई का दूर होत नाही? आमची हा कोणी ऐकू शकत नाही का? सरकार फक्त आणि सरकारने जी योजना काढली ती योजना फक्त बोलण्यापुरतीच काढली आहे की कोणा गावामध्ये पूर्वासाठी काढलेली आहे? माझी अशी एकच मागणी आहे, माझ्या गावाला कोणत्या हद्दीत पाणी पाजा, अन्यथा पाणी नाही पोचलं हे तर छोटंच आंदोलन आहे। यानंतर घांगर आंदोलन त्या गेटवर आहे आणि जर का माझ्या गावात पाणी आलं तर मला वाटते शासनाचं लक्ष जेव्हा जाईल या खांद्याचा प्राण जाईल। मी आत्मदहन याचा इशारा देतो माझ्या गावात जर पाणी आलं तर। जामडोह गावात जलजीवन मिशन योजनेतून विहीर मंजूर झाली। 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, तरीही कामं अपूर्ण आहे। ठेकेदाराकडे रजिस्ट्रेशन नसताना त्याला कामं दिली जातात असा आरोप नागरिकांनी केलाय। महिला आणि पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। लवकरात लवकर समस्या निकाली न काढल्यास आत्मदहनाचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।